आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास। जय जय रघुवीर समर्थ रघुपति राघव राजा राम रघुपति राघव राजा राम। सर्वांनी म्हणायचं आहे रघुपती पतित पावन सीताराम पतित पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। म्हणा मोठ्याने म्हणा
सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। आज या परम पावन पर्वावरती, ज्याला दासनवमी असं म्हणतात, राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस। काल कीर्तनात आपण एक छान गोष्ट ऐकली, भगवंताची जयंती आणि सत्पुरुषांची पुण्यतिथी साजरी होते। पुण्यतिथी साजरी होते म्हणजे काय? शास्त्रात असं म्हटलं की, तशी तर एक म्हणच आहे मराठीमध्ये, शूर पहावा रणी, साधू पहावा मरणी। एखादा व्यक्ती मृत्यूच्या वेळेस कसा असतो याच्यावर तो साधू आहे की असाधू आहे हे लक्षात येते, की संधी साधू आहे अधिक लक्षात येते। तेव्हा संतांची पुण्यतिथी याचा अर्थ जीवनमुक्तीतून विदेहमुक्तीकडे असलेला प्रवास आहे। देहाच्या पांचभौतिक स्वरूपाचा त्याग करून अनंतामध्ये विलीन होऊन सूक्ष्मामध्ये देहात असताना जेवढं कार्य केलं त्याच्याहून विस्तृत कार्य करण्यासाठी म्हणून ते देहत्याग करतात, आणि म्हणून तो दिवस साजरा करायचा असतो। तो आनंदाचा दिवस आहे, पण आपण सगळे रडणार आहोत थोड्या वेळाने, मला माहिती आहे। कारण सगुणाचं निर्गुणात परिवर्तन हे सोपं नसतं, आणि सगुण रूपातील संत सत्पुरुषांना आता आम्ही विदेह रूपात कसं पाहायचं, कारण आमची दृष्टी तेवढी उत्क्रांत नसते, म्हणून आपल्याला दुःख होतं। पण संत आपल्याला हे शिकवतात की दुःख करू नका, मी आधीच जीवनमुक्त होतो, आता विदेहमुक्त होणार आहे। अशा वेळेला रडायचं नसतं, पण आम्हाला रडायची इतकी सवय आहे, दोन गोष्टींची सवय आहे, रडायची आणि ओरडायची, आणि कधी कधी आरडा ओरडायची ही सवय आहे। पण संत शिकवतात, अरे जगावं तर कसं जगावं आणि मरावं तर कसं मरावं। आणि अशा अनेक संतांच्या परंपरेतीलच राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी असं एक अद्भुत व्यक्तिमत्व आहे की ज्याला कलियुगात तरी तोडच नाही आहे। आता प्रत्येकाला आपल्या गुरुबद्दल वाटत असतं, आणि प्रत्येक दृष्टीनं त्यांचा गुरु हा मराठीत बोलायचं तर युनिकच असतो, आणि ते त्या दृष्टीनं योग्यही आहे। पण समर्थ हे समर्थच आहे, याचं कारण इतक्या विस्तृत रूपामध्ये एखाद्या महापुरुषानं असं अलौकिक कार्य करावं हे कलियुगात तर झालेलंच नाहीये, त्यांनी एकट्यानेच करून दाखवलं। आणि ऋषी परंपरा जशीच्या तशी पुढे नेली। आनीतस्वम इमं देशम प्रयत्नेन महर्षिभिः एताम वधार्थम शत्रूणाम रक्षसाम पापकर्मणाम, असं वचन जे अगस्त्य महामुनींनी रामरायांच्या संदर्भामध्ये वापरलं। जेव्हा रामरायांनी उत्तरापथातील तर सर्व राक्षस संपवलेच होते, पण आता दक्षिणापथामध्ये येऊन राक्षस कंदनाचं कार्य प्रारंभिलं, आणि त्यामध्ये नाशिकमध्ये 14,000 राक्षस संपवले। त्यावेळेला
अगस्त्य मुनींनी म्हटलं होतं, रामराया, ज्या उद्देशानं आम्ही तुम्हाला इथं धाडलं ते काम तुम्ही आता पूर्ण केलं. त्यामुळं दुष्ट संहाराची जबाबदारी ही राजाची, क्षत्रियांची असली तरी ऋषी सत्तेचं तिकडं लक्ष असायला हवं आणि आवश्यक वेळेला क्षत्रियांना प्रेरित करण्याचं दायित्व धर्मसत्तेकडं, ऋषी सत्तेकडं असलं हवं. आणि हे कार्य जे कलियुगामध्ये जवळजवळ बंद पडलं होतं ते समर्थांच्या वेळेला पुन्हा करण्यात आलं. हे त्यांचं आगळं वेगळंपण आहे. काव्य रचना झाली, बऱ्याच काही गोष्टी झाल्या, पण हे आगळं वेगळं. पण समर्थांना दोन आघाड्यांवर कार्य करायचं होतं. एक धर्मसत्ता पुनर्गठित करून, स्थिर करून त्याला एक दिशा द्यायची होती. आणि दुसरं कार्य त्याहून जास्त जोखमीचं होतं, ते म्हणजे रामराज्य स्थापना, म्हणजे स्वराज्य स्थापना करवून घेणे आणि त्या स्वराज्य स्थापनेनंतर तिला सुराज्यामध्ये परिणत करणे आणि ते टिकवून ठेवणे. किती अवघड काम आहे. आपल्याकडे वाद झाला होता पुण्यात, माहिती आहे सगळ्यांना. आपण पुण्यातले लोक वाद घालायला नको, उगीच जाऊ तो विषय. पण हा अभद्र वाद नव्हता, विवाद नव्हता, दोन मतप्रवाह होते. देशाला आधी स्वराज्य द्यायचं की सुराज्य द्यायचं, दोन माणसं कळली का कोणते? हा, दोघही त्या स्थानी योग्य होती, पण स्वराज्य देऊन सुराज्य द्यायला पाहिजे हा दृष्टिकोन आहे जो समर्थांनी आणि छत्रपती शिवरायांनी आपल्या समोर प्रकट केला. आणि म्हणून असं अद्वितीय जीवन ज्यांनी जगून दाखवलं आणि शेकडो पुढच्या शतकांना एक अद्भुत असं ललामभूत असं चरित्र आपल्या समोर ठेवलेलं आहे. आम्हा मराठी लोकांना तर अत्यंत सार्थ अभिमान वाटायला हवा की आम्ही समर्थांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो. आम्ही अमक्या तमक्याच्या महाराष्ट्रात नाही राहत. कळलं ना काय म्हणायचं ते? हा महाराष्ट्र आहे शंभू महादेवाचा, हा महाराष्ट्र आहे भवानी आईचा, हा महाराष्ट्र आहे भगवान पांडुरंगाचा, हा महाराष्ट्र आहे ज्ञानोबा तुकारामांचा, हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हा महाराष्ट्र आहे राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराजांचा. पुणेकरांसारख्या टाळ्या वाजवू नका, छान वाटतं. आणि म्हणून वी मस्ट बी फोकस्ड. आमच्या डोळ्यासमोर स्वच्छ चित्र स्पष्ट हवं की आम्ही कुणाचा उत्सव साजरा करत आहोत आणि उत्सव साजरा केल्यानंतर आमची जबाबदारी काय आहे. तुम्ही म्हणाल बुवा आमची एकच जबाबदारी आहे, सगळी खीर संपवणे. ती झाल्यानंतर काही सांगायचं असेल तर सांगा, पण आमची जबाबदारी वाढते. आणि ती म्हणजे राष्ट्रगुरूंनी जो अखेरचा संदेश दिलेला आहे त्या संदेशाला जीवनामध्ये चरितार्थ करणं, माझ्या चरित्रामध्ये ते उतरवणं, माझ्या कुवतीनुसार अर्थात. पण तो प्रयत्न हा सच्चा प्रयत्न हवा. 100% तर उतरवता येणं फक्त समर्थांना शक्य, तुम्हा आम्हाला नाही. पण माझ्या कुवतीनुसार, माझ्या क्षमतेनुसार मला तो प्रयत्न करायचा आहे. आणि हा प्रयत्न मी करेन असं त्यांच्या चरणावर हात ठेवून एका अर्थानं प्रतिज्ञा घेऊन मी त्यांना आश्वासन देणं, याच्यासाठी हा उत्सव साजरा करायचा आहे. असं सुरुवातीला सांगितलं की भीती अशी वाटते की समोर लोक राहतात की नाही आता. पण म्हणून तर प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. जय जय रघुवीर असो. भारत आणि विशेष करून महाराष्ट्र 3.5 शतक पारतंत्र्यामध्ये पिचत होता. प्रबल यमन झाले होते धन्य या महाराष्ट्रात. आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात.
शौर्य धैर्य रुतले होते परसेवेच्या पंकात. अशा वेळी कल्याणी वीराची केवळ खाणी. श्री समर्थ सद्गुरुवाणी दुमदुमली हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ. या कार्यासाठी समर्थ अवतरित झाले. समर्थांचे पिताश्री सूर्याजीपंत ठोसर आणि माताश्री राणूबाई जामला राहणारे हे आज निर्वाणाख्यान आहे. तर तुम्ही म्हणाल बुवा जन्म करतात की काय समर्थांचा निर्वाणाख्यान आहे काय? आयुर्वेद अत्यंत व्रतस्थ असं हे दाम्पत्य. सूर्याजीपंतांचे पिताश्री लहान वयातच त्यांच्या गेले. या घराण्यामध्ये गायत्री उपासना अर्थातच त्याच्या अंतर्गत येणारी सूर्योपासना आणि रामनामाची उपासना असं अद्भुत उपासना या घराण्यामध्ये होती. वडिलांनीच मुलाला राममंत्र द्यावा ही परंपरा होती, पण सूर्याजीपंतांच्या काळात ही खंडित झाली कारण पिताश्री लवकर गेले. त्यामुळं पिताश्रींकडून मंत्र नाही मिळाला म्हणून हे सूर्योपासना आणि गायत्री उपासना करत राहिले. आणि 2 तप यांनी गायत्री उपासना अशा पद्धतीनं या दाम्पत्यांनी केली की त्यांना अपत्य झालं नाही. अर्थ समजून घ्या. अपत्य व्हावं म्हणून उपासना नव्हती, पण जीवनच इतकं व्रतस्थ. वयाची 36 आली. सूर्याजीपंत विचार करतात आता 36 उलटत आली. अपत्य काही भगवंताच्या मनात द्यावंसं वाटत नाहीये. आपण क्षेत्रवास करावा आणि पुढचं जीवन भगवत चरणी अर्पण करावं म्हणून हे उद्यापन करावं. की जे उद्यापन होणार होतं आताच थोड्या दिवसांपूर्वी होऊन गेलेला 17 दिवसांपूर्वीचा रथसप्तमीचा दिवस, माघ शुक्ल सप्तमीचा दिवस. रथसप्तमी भगवान सूर्यनारायणांची तिथी आहे. त्याला उद्यापन करावं आणि त्यानंतर घरदार सोडून निघून जावा असा विचार करून उद्यापनाच्या वेळेला उत्तर पूजेच्या वेळेला एक ब्राह्मण तिथे येतो जो साक्षात सूर्यनारायण आहे. आणि ह्या सूर्यनारायणांनी यांना वरदान दिलं, थोरला पुत्र होईल तो मदंशे करून होईल आणि हा गृहस्थाश्रमाचा परिपाठ समाजासमोर ठेवून आदर्श गृहस्थाश्रम आणि रामभक्ती कशी करावी हे शिकवेल. धाकटा मुलगा मात्र हनुमदंशानं होईल, मारुतीरायांच्या अंशानं होईल. कृते तु मार्धख्यातः त्रेतायाम पवनात्मजः द्वापारे भीमसंज्ञकश्च रामदासः कलौ युगे. असं भविष्योत्तर पुराणामध्ये हनुमंतरायांचा कलियुगातील समर्थ अवतार आहे असं वर्णन केलेलं आहे वेदव्यासांनी, पूर्वीच करून ठेवलंय. असा हा उत्पन्न होईल आणि तो धर्मसंस्थापनेचं रामरायांचं कार्य करेल असा आशीर्वाद दिला. कृतकृत्य झाल्यासारखं यांना वाटलं आणि सूर्यनारायणांची यांनी मनापासून पूजा केली. ध्येय सदा सवित्र मंडल मध्यवर्ती, ध्येय सदा सवित्र मंडल मध्यवर्ती, दिनता कथा विसरले गेला. ध्येय सदा सवित्र मंडल मध्यवर्ती, नारायण सरसिजासन सन्निविष्टः. ध्येय सदा सवित्र मंडल मध्यवर्ती, नारायण सरसिजासन सन्निविष्टः. केयूरवान् मकर कुंडलवान् किरीटी, केयूरवान् मकर कुंडलवान् किरीटी. हरि हिरण्मय वपुर्धृत शंख चक्रः, हरि हिरण्मय वपुर्धृत शंख चक्रः.
ध्येय सदा सवितृमण्डल मध्यवर्ती ध्येय सदा सवितृमण्डल मध्यवर्ती ध्येय सदा सवितृमण्डल मध्यवर्ती सवितृ सूर्य नारायण भगवान की जय जय रघुवीर समर्थ। भगवंताच्या आशीर्वादानुसार दोन दिव्य पुत्र सूर्याजी पंतांना प्राप्त झाले। थोरल्याचं नाव श्रेष्ठ गंगाधर असं ठेवण्यात आलं आणि रामनवमीच्या दिवशी राम जन्माच्या वेळेस शके 1530 इसवी सन 1608 साली एका दिव्य बालकाचा जन्म झाला। त्याला नारायण असं म्हटलं गेलं, पण तोच पुढं जगामध्ये समर्थ रामदास या नावानं प्रकट झाला। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। प्रबल धर्मवृत्ती या मुलाची असेल, हा धर्म संस्थापना करेल, जन्मकुंडली मांडली गेली, ज्याच्याकडून अद्भुत असं गायत्री पुरस्चरण होईल, उत्तम सूर्योपासना घडेल, हा नैष्ठिक ब्रह्मचर्याचं पालन करेल। बरेच लोक प्रश्न विचारतात म्हणून जाता जाता सांगतो, नेमकं नैष्ठिक ब्रह्मचर्य काय असतं? 4 आश्रम आहेत, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास। त्याच्यात उपकुर्वाण नावाचं एक ब्रह्मचर्य आहे आणि नैष्ठिक एक ब्रह्मचर्य आहे। उपकुर्वाण म्हणजे ते ब्रह्मचर्य जे नंतर खंडित होणार आहे आणि तो गृहस्थाश्रम स्वीकारणार आहे। पण शब्द ब्रह्मरूपी वेदांच्या अध्ययन करण्यासाठी ज्या जीवन प्रणालीची स्वीकृती करणं आवश्यक आहे, ती तात्पुरती स्वीकारलेली जीवन प्रणाली जी गुरुसेवेनं व्रतस्थ राहून आणि अध्ययनासाठी म्हणून विशेष करून आचरली जाते, त्या जीवन प्रणालीला ब्रह्मचर्य किंवा उपकुर्वाण पद्धतीचं ब्रह्मचर्य म्हणतात। म्हणजे त्याचं फलित गृहस्थाश्रम आहे। उत्तम पद्धतीनं विद्या अर्जन करून त्या विद्येचा उपयोग जीवनामध्ये गृहस्थाश्रम पुढे चालवण्यासाठी करण्यासाठी म्हणून तात्पुरतं स्वीकारलेलं जे ब्रह्मचर्य आहे त्याला उपकुर्वाण किंवा नुसतं ब्रह्मचर्य म्हणतात। पण नैष्ठिक ब्रह्मचर्य म्हणजे आजीवन तसं जगायचं, अष्टभोगांपासून दूर राहायचं, श्रक संजन वनिता, श्रक म्हणजे सुंदर सुंदर डेकोरेशन करून घ्यायचं शरीराचं आपल्या, चंदन म्हणजे छान छान, आजच्या भाषेत थोडं बोलतो डिओ स्प्रे वगैरे वापरायचे, सेंट वगैरे वापरायचा, आणि वनिता, या सगळ्यांपासून दूर राहून भगवत कार्यासाठी जीवन समर्पित करायचं, असं ज्याचं जीवन आहे त्याला नैष्ठिक ब्रह्मचर्य असं म्हणतात। निष्ठेनं त्याचं पालन करणारा आजीवन असा हा नैष्ठिक ब्रह्मचारी असेल, याला राजगुरुत्व प्राप्त होईल आणि याच्याकडून महायात्रा घडेल, गंगा यात्रा घडेल, जीर्णोद्धारासारखं अद्भुत कर्तृत्व याचं असेल, देवालय, वापी, कूप, तडाग आदिक या सर्व गोष्टी बांधण्याचं कर्तृत्व याच्यामध्ये असेल, भगवती भवानीची उपासना हा विशेष पद्धतीनं करेल, राजकीय अधिकार आणि अनेक धर्मसंस्था चालवण्याचं दायित्व समर्थपणे हा सांभाळेल, अफाट ग्रंथ कर्तृत्व असेल, काव्य गायनादिकाचा अभ्यास, संगीताचा अभ्यास असेल, याला पत्नी आणि पुत्र नसतील। आता सगळं असेल काहीतरी नसेल सांगायला पाहिजे की नाही? पत्नी आणि पुत्र या दोन्ही गोष्टी नसतील, शत्रूवर छाप टाकणं आणि शत्रूवर विजय मिळवणं हे याला सहज जमेल अशी जन्मकुंडली सांगण्यात आली। माता पित्यांना काय वाटलं असेल बघा, धन्य धन्य वाटलं असेल। अनेक बाललीला केल्या। एक अद्भुत लीला वयाच्या 8व्या वर्षी घडली, जेव्हा आईने म्हटलं, बाळा तू खूपच चपळ आहेस, अवखळ आहेस,
पुरुषानं प्रपंचाचा काही विचार करावा. कितव्या वर्षी आई म्हणतीये? मुलाच्या 8व्या वर्षी. 8व्या वर्षी म्हणजे मुलगा कितवीतला आजच्या भाषेत? 2री 3रीतल्या मुलाला आई सांगते आहे. आम्ही विशीत आलेल्या मुलाला हे सांगू शकत नाही आज का? सांगू शकतो? बाळा, विशीत आलास, प्रपंचाची थोडी चिंता कर. तो म्हणेल मग तुम्हाला कशासाठी ठेवलंय? जय जय रघुवीर समर्थ. आईने असं म्हटल्यानंतर मुलगा अदृश्य झाला आणि अदृश्य झाला ते झाला, कुणाला सापडेना. शेवटी घरात शोध घेतला. संध्याकाळ झाली, मुलगा घरात कुठं नाही. पिताश्री म्हणाले पत्नीला त्यांच्या, अगं घरीच असेल. अडगळीच्या खोलीत बघितलं गेलं, हा मुलगा ध्यानस्थ बसलेला आहे. आणि मुलगा ध्यानस्थ बसलेला पाहिल्यानंतर आईने विचारलं, बाळा काय करतोस इथं? त्या मुलानं उत्तर दिलं, आई चिंता करीतो विश्वाची. वयाच्या 8व्या वर्षी जो विश्वाची चिंता करू शकतो त्याची काय झेप असेल याचा विचार करा. आणि म्हणून तर आपण त्यांचा उत्सव साजरा करण्यासाठी इथं आलो. असा हा मुलगा, त्यांना रामरायांचा अद्भुत असा अनुग्रह प्राप्त झाला आणि तेव्हापासून त्या मुलाचं जीवनच पालटून गेलं. राम 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 पुन्हा राम 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 राम. नंतर भैरव घे, साधा भैरव. राम 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 भैरव. सद्गुरूंची प्राप्ती झाली आणि हा मुलगा मौनात गेला. याला रामरायांचा एक बाण प्राप्त झाला आणि एक पत्र दिलं गेलं. भैरव शुद्ध पत्र दिलं गेलं. जे पत्र वाचून त्यांच्या पिताश्रींना महासमाधी प्राप्त झाली. त्यांच्या पिताश्रींनी 3 दिवस ध्यान करून देह सोडला. थोरल्या भावानं पत्र वाचलं, त्यांनाही समाधी प्राप्त झाली. हा मुलगा 1 वर्ष मौनात. आतापर्यंत त्याला सांगावं लागत होतं, बाळ थोडं अभ्यासाकडे लक्ष दे, घराकडे लक्ष दे. आता त्याला सांगावं लागतं, थोडं बोल. भगवंताच्या स्पर्शाचा काय प्रभाव असेल विचार करा. पण हा गुरूंचा ध्यास या मुलाला लागलेला आहे. असा हा मुलगा गुरूंच्या अखंड स्मरणामध्ये. गुरुदाता रे दाता रे, गुरुदाता रे दाता रे, गुरुदाता रे दाता रे, गुरुदाता रे दाता रे, गुरुदाता रे दाता रे दाता रे, गुरुदाता रे दाता रे. अभिनव कैसे केले, अभिनव कैसे केले रे, गुरुदाता रे दाता रे, गुरुदाता रे. एकची वचन न बोलत
वचन एकची वचन एकची वचन एकची वचन न बोलत बोलुनी मानस विलया मानस विलया गुरु दाता रे गुरु दाता रे गुरु दाता रे भूत संगे कृत नश्वर ओझे ओझे नश्वर भूत 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 संगे कृत नश्वर भूत संगे कृत नश्वर भूत संगे कृत नश्वर मानस विलया नेले रे निज बोधे उतरले रे निज बोधे उतरले रे गुरु दाता रे गुरु दाता रे दास म्हणे माझा मी पण विरहित दास म्हणे माझा मी पण विरहित मी पण दास म्हणे माझा मी पण विरहित दास म्हणे माझा मी पण विरहित निजपदी नांदविले रे निजपदी नांदविले रे गुरु दाता रे गुरु दाता रे अभिनव कैसे केले रे अभिनव कैसे केले रे अभिनव कैसे केले रे गुरु दाता रे गुरु दाता रे गुरु दाता जय जय रघुवीर समर्थ. आईला काळजी वाटायला लागली, जे स्वाभाविक ही आहे. वडील गेलेले आहेत, मूल लहान आहे, कुणाशीच बोलत नाही, टक लावून शून्यामध्ये पाहत राहत. अरे नारायणा, काय झालं तुला? काही खायला देऊ का, प्यायला देऊ का? ज्याला भगवंताचा स्पर्श झाला त्याचं देहभान हरपलं. मग तो हे बघत नाही की मला एकच पळी खीर वाढली की 4 पळ्या खीर वाढली. हे पुढचा विचार करून बोलावं लागतो. तो हे बघत नाही. आईच्या मनात आलं याचं लग्न लावून द्यावं. थोरल्या बंधूंनी म्हटलं, आई असं करू नको, त्याचं बालपण आठव, त्याची पत्रिका आठव, तो इथं आहे, तो निघून जायला नको. आईने म्हटलं, तू चुप बस, मी पाहते काय करायचं ते. आणि प्रेमानं आपल्या बाळाला जवळ घेतलं आणि आईने म्हटलं, बाळ
माझं एक बोलणं ऐकशील का? सुसंस्कारित असल्यामुळं आईच्या समोर तंगड्या पसरून बसणं ही प्रवृत्ती मुळीच नव्हती. आई उभी आहे आणि मी छान बसलो आहे असं त्या काळात होत नसे. आता हक्क वाटतो तसं आईने उभंच राहायचं असतं. घरातल्या कोचची वगैरे व्यवस्था माझ्यासाठीच केली आहे. बालनारायणानं मातोश्रींना म्हटलं, आई न मातुः परदैवतम, आईसारखं दुसरं दैवत नाही असं शास्त्र सांगतं. तू मागून तर बघ तुला काय हवंय. आणि आईच्या मुखातून नियती बोलत होती. या बुवा वंदन आहे. जय जय रघुवीर समर्थ. बीड मठाचे मठाधिपती परंपरेतील आमचे बुवा आलेत. बुवा पुढे या. बुवांना बुक्का लावा म्हणजे ते मला बुक्का मारणार नाहीत. बसा. आणि आईच्या मुखातून नियती बोलायला लागली. आईच्या मुखातून शब्द नाही बाहेर पडले, मला तुझा विवाह झालेला पाहायचा आहे, किंवा तुझ्या नातवंडा पतवंडांना पाहायचं आहे, असंही तिच्या मुखातून बाहेर आलं नाही. आई म्हणाली, नारोबा अरे अंतरपाठ धरेपर्यंत नाही म्हणू नको. काही लोकांनी म्हटलं अंतरपाठ म्हणजे काय, दोन पाटावर ह्यांना वधूला एक वराला उभं करतात, दोघात अंतर असतं म्हणून अंतरपाठ म्हटलं. धर नाही. अंतरपाठ धरेपर्यंत नाही म्हणू नको बाबा. तुला माझी शपथ आहे, तुझ्या डोकावर मंगलाक्षता पडलेल्या मला पाहायच्या आहेत. आता आई अजून पुढचं काही बोलू नये म्हणून पटकन नारोबांनी, हो आई तू म्हणतीस ते झालं असं समज म्हटलं. टाळ्या पिटत पिटत पोर कुठं पसार झालं कळेना. पुढचं काही म्हणाले असते तर अजून अवघड झाला असता कार्यक्रम. मग आपण इथं नसतो. आपल्या या कार्यक्रमाचा विचार करून समर्थांनी हा निर्णय घेतला, लक्षात घ्या. जय जय रघुवीर समर्थ. पोरगा पसार झाला, आईला आनंद झाला. थोरल्याला सांगितलं, बघ ह्याला आई म्हणतात. मौनात राहिले श्रेष्ठ. ही दोन भावंड एकमेकांशी विवाहाचा प्रसंग निघाल्यानंतर मौनात हसत असे, एकमेकांची खाणाखुणा करत असे. आईला वाटलं, नारोबांनी हो म्हटलं, पण प्रस्तावच येईना. कारण हे काय करत असत, मातोश्रींना म्हणत असत, जरा सोडायला जाऊ का यांना. म्हणजे चहा, त्यावेळेला चहा आणि पोहे होते की नाही मला माहिती नाहीये, मुलाला बघायला येत असत तेव्हा. पण बर मला त्याच्याशी काही कर्तव्य पण नाही. कुणाच्या घरी गेलो पोहे मात्र घेऊ शकतो, तसा काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा हे काय करत असत पहा, वराला पाहण्यासाठी जेव्हा वधूचे पिता येत असत, आई यांना वेशीपर्यंत सोडायला जातो म्हणून आईला बरं वाटत असे. आतापासूनच ओळख घसट तयार होतीये. वा वा छान आहे, जास्त हुंडा मिळेल. वेशीवर न्यायचं, टांगायला नाही बरं, हा वेशीवर न्यायचं, आजूबाजूला बघायचं कुणी नाहीये ना, आणि स्पष्ट शब्दात सांगायचं, तुमच्या मुलीचं नुकसान व्हायचं नसेल तर परस्पर नकार कळवा, आम्हास आश्रम करणे नाही. आता असं जो स्वतःच लग्नच मोडायला तयार झालाय, त्याला कोण आपली मुलगी देईल, कोण देईल. नकार यायला लागले. आईला कळेना, इतका गोंडस माझा बाळ, इतका गोड माझा बाळ, ह्याला नकार आलाच कसा. बर वरमाईचं काही बोलायची गरज आहे की वेगळा, ह्याला नकार आलाच कसा. हल्ली वधूमाईंचं डिमांड वाढले म्हणून ऐकण्यात आलं. जय जय रघुवीर समर्थ. वराला असं आवरलंय, वराला असं आवरलेलं आहे,
शेवटी आईनी मामे बहीणच सून करून घ्यायची ठरवली या नारोबाची. आता काय मामाला न्यायचं पेशीवरती, मामा पोरगी देशील तर पस्तावशील. आली पंचायत. होता मुहूर्त ठरला. लग्न मार्गशीर्ष वद्य दशमी किंवा एकादशीच्या वेळेला. तिथींमध्ये थोडा भेद आहे. आणि शके 1542 वय वर्ष 12 इसवी सन 1620 साली गोरज मुहूर्त ठरला. रात्रीचा मुहूर्त ठरला. हळदी वगैरे सगळे कार्यक्रम झाले. देव देवक अमुक तमुक सीमांत पूजन सगळं 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 रुखवत सगळं झालं. आणि मुहूर्त जवळ आला. अंतपट धरला गेला. बारीक चालू राहू दे. शुभ मंगल सावधान. मस्तकी अक्षता पडल्या. अंतरपाठ धरला गेलाय. बोथ द कंडिशन्स फुलफिल्ड. नारो पण किती चौकस एखाद्याने असावं, किती विवेकी एखाद्याने असावं. नारायण विचारतो, अहो शुभ मंगल पण म्हणताय आणि परत सावधान पण म्हणताय, काय गडबड आहे? शुभमंगल असेल तर सावधान का असायला पाहिजे, आणि सावधान असेल तर शुभमंगल कसं काय होईल? कुणी मेहुणा की उपाध्याय थोडं चेष्टेमध्ये म्हणाला, नारोबा आता 1.25 मणाची बेडी पायात पडणार आहे, तेव्हा सावधान राहा. 1 मण 40 किलो कॅल्क्युलेशन करा. वधू जय जय रघुवीर. 1.25 मणाची बेडी पायात पडणार आहे, सावध राहा. नारोबाने विचार केला, मी तर पहिल्यापासूनच सावध आहे. मातोश्रीला दिलेला शब्दही राखला गेलाय आणि मला जे साधायचंय तेही साधायचंय, आणि म्हणून असं काहीतरी आकृत त्या मुलाने केलं. तसाही अंधारच होता गोरज मुहूर्तामुळं. नक्की काय केलं सांगता येत नाही, पण तो मुलगा असा काही पळाला, इतका वेगात पळाला की काय झालं हेच कळेना. हार कुणाच्या गळ्यात घालायचा हा प्रश्न निर्माण झाला. आणि पळाला पळाला पळाला. जो मुलगा पळाला नदी पार होऊन 11व्या दिवशी रात्री नाशिकला पोहोचला. मला माहित आहे की ही जी गोदावरी माई आहे, हिच्या उगमाच्या दिशेनं मी जात राहिलो तर पंचवटी लागेल, आणि या पंचवटीमध्ये माझे रामराय माझी वाट पाहत आहे. आणि म्हणून समर्थ पळाले. त्या मुलीचं काय झालं याचा बऱ्याच लोकांना प्रश्न आहे बरं का. काय हे सांगत बसलो तर इतका प्रसंग लांबत जाईल म्हणून सांगावे की नाही असं वाटलं, पण पुण्यात आहे म्हणून नक्की सांगतो. त्या मुलीचा विवाह त्याच मुहूर्तावर त्याच मंडपामध्ये कुलकर्णी आडनाव असणाऱ्या एका बीजवराशी लावून दिला गेला. हे लक्षात ठेवा. समर्थांनी तिच्यावर अन्याय केलेला नाही. जो जगाला न्याय देण्यासाठी बाहेर पडलेला आहे तो न्याय देण्याच्या कार्याचा प्रारंभ अन्याय करून करणार नाही. तसं न्याय द्यायचं काम न्यायपालिकेचं आहे, आणि त्या न्यायपालिकेमध्ये
रामराय खरेच ऐतिहासिक पुरुष आहेत की नाहीत याच्यावर चर्चा चालल्या की नाही. आणि विचारलं, अहो आज का चर्चा बंद आहे, कोर्ट का बंद आहे? म्हणाले, नाही, रामनवमीची कोर्टाला सुट्टी आहे. जय जय रघुवीर समर्थ. हा चमत्कार केवळ भारतातच होऊ शकतो बरं का, फक्त भारतात होऊ शकतो. हा मुलगा पळाला, अष्टदिक्पालांनी त्यांचं रक्षण केलं, रामकृपा संपादन केली. आईचा आक्रोश झाला, मातेचे डोळे गेले, रडून रडून डोळे गेले, माझ्यामुळे हे सगळं घडलं. ऐसे कोठे नाही हो वर्तले, पूर्वी अवतारादिकासही न झाले. माया मोहिनीने ब्रह्मादिका भुलविले, नाना पुराणे आम्ही ऐकिली. समर्थ देवे ख्याती केली, सांगायासी ऐकायासी गोष्टी झाली. मूळ हनुमान मूर्ती प्रत्यया आली, समर्थ माता बोलली ते झाले. जय जय रघुवीर समर्थ. द्वार आपोआप उघडली गेली आणि समर्थांचा मंदिरामध्ये प्रवेश झाला. आणि रामरायांना त्यांनी अंतःकरणापासून पाहिलं. रामरायांचं दर्शन झालं, आज्ञा झाली, तपस्या कर. एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? दर्शन होण्यासाठी तपस्या नाहीये, दर्शन झाल्यानंतर तपस्या आहे. आपण कुठं आहोत सगळे? कुठं आहोत? लागला काही पत्ता? साक्षात अनंत रूपात दर्शन रामरायांनी दिलं आणि आज्ञा झाली, तपस्या कर. हिंदू धर्मशास्त्राचं हे सांगणं आहे, जीवनामध्ये काही करा अथवा न करा, एक गोष्ट आवर्जून करा, तपस्या. मग ज्यानं त्यानं आपल्या आश्रमानुसार आणि वर्णानुसार करावी. प्रत्येकानेच जंगलात जाऊन करायचे असते असं नाही. आपला वर्ण आणि आश्रम याला अनुसरून तपस्या व्हायला हवी. आणि म्हणून समर्थांना अत्यंत प्रिय असणारं जे रामायण आहे वाल्मिकी महामुनींचं, त्याचा प्रारंभच होतो तपस्वाध्याय निरतम. तपशब्दानं प्रारंभ होतो. तपस्या समर्थांनी प्रारंभिली. पहाटे 4-5 वाजता उठावं, रामरायांचं ध्यान करावं. अंदाजे 2 तास आधी प्रातस्मरण करून, शौच संमार्जन करून, संगमावर जाऊन स्नान करावं. संध्यावंदन आणि गायत्री उपासना 2400 जप रोज करावा. सूर्यनारायण उगवल्यानंतर केवळ 1200 सूर्यनमस्कार रोज घालावेत. ते घालून झाल्यानंतर अपराह्न काळ, पूर्वाह्न काळ संपत येतो आणि मग गोदावरी आणि नंदिनी नदीच्या संगमावरती नाभीपर्यंत पाण्यात उभा राहून रामनामाचा दिव्य जप करावा. माध्यान्हापर्यंत जप करावा. झोळी घ्यावी आणि नाशिकमध्ये येऊन सिद्धान्न भिक्षा ग्रहण करावी. पुन्हा टाकळीला परत यावं. भिक्षेचे 3 भाग करावे. एक भाग गोमातेला द्यावा, दुसरा भाग ज्या पाण्यामध्ये आपण तपस्या करतो तिथल्या जीवांना आपलं काहीतरी देणं आहे म्हणून त्यांना अर्पण करावं. आणि उरलेला भाग पाण्यामध्ये बुचकाळून अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून हे करावं. आणि किमान हे 12 वर्ष केलं. दुपारच्या वेळेला एखादा ग्रंथ आणला असेल तर त्याचं वाचन करावं, अध्ययन करावं. संध्याकाळी नाशिकला पुन्हा जाऊन 2 तास किमान श्रवण करावं. दूर जाऊन बसावं, एकांतामध्ये श्रवण करावं. पुढचं घेणार आहोत मारवा मोठ्याने. आणि संध्याकाळी रामरायांची गुज साधावं. का मला भेटत नाहीस? मी काय करू? मी कुठं कमी पडतो सांग? तुझं ते निर्गुण रूप मला अजून प्रकट झालेलं नाहीये.
मी कुठं कमी पडतो सांग रामराया? तुझं अखंड स्मरण ध्यान का मला राहत नाही? याला मुग्धा शक्ती असं म्हणतात. देव जवळी अंतरी अशी स्थिती असते खरी, पण भगवंत मुद्दाम मुग्धा शक्तीनं जणू काही मी तुझ्या दूर आहे असं दाखवतात का? त्यांच्याकडून अद्वितीय असं काव्य निर्माण व्हावं की ज्या काव्याचा उपयोग आमच्यासारख्या पामरांना व्हावा. आणि मग एकांतामध्ये उभं राहावं काळ्या राम मंदिरामध्ये रामरायांच्या समोर आणि रामरायांना हाक मारावी. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परम दीन दयाळा रसे मोहमाया, अचपळ मन मासे नाम रे आवरिता, तुझ विण शिण होतो धावर धाव. उदासीन हा काळ जातो दिसेल, अनाथ मी हीन दीन दरिद्री भजन नेणे काही. अशा पद्धतीनं रामरायाला आळवावं, त्याची करुणा भाकावी आणि लवकर दर्शन दे अशी प्रार्थना करावी. हे सर्व 12 वर्ष अव्याहतपणे चाललं. लोकांनी त्रासही दिला, पण तो सगळा त्रास या मुलानं सहन केला. एका गुहेमध्ये हा मुलगा राहत असे. हे करून पुन्हा परत यावं, गुहेमध्ये पुन्हा परत यावं, रामरायांचं स्मरण ध्यान करावं. आणि कसं झोपावं माहितीये? सुषुप्ती अवस्थेसी भूमी निजावे, उसे राम पाद स्मरोनी असावे. दिशांचा महापट्ट तो पांघरावा, सीता कारणे साह्य वह्नी करावा. जय जय रघुवीर समर्थ. सुषुप्ती अवस्थेसी भूमीने जावे, जमिनीवर खाली झोपावं. गाद्या नाही, गिरजा नाही, काही नाही, जमिनीवर खाली झोपावं. आणि उसे रामपाद स्मरोनी असावे, जणू काही रामरायांचे चरण मी उशीच्या ठिकाणी घेतलेले आहेत. अरे रोज तुमच्या उशीवर रामरायांचे चरण आहेत असं मानून झोपायला सुरू करा. असू ते उशी, लगेच हे करायचं नाही, कळलं का? संत करतात ते आपण उद्योग करायचे नाहीत, संत सांगतात तेवढं करायचं. कारण ते संत आहेत, आपण उसंत आहोत. उसंत मिळेल तेव्हा परमार्थ करणार आहे, ते उसंतच ना. रामरायांच्या चरणांचं स्मरण करून त्याच्यावर मी माझं मस्तक ठेवलेलं आहे असं मानून झोपी जावं. आणि पांघरून फार मोठं घ्यावं. कोणतं? दिशांचं. म्हणजे पांघरून काहीच नाही. तुम्हाला वाटेल दिशा कंपनीचा रग घ्यावा, दिशा बिशान नाही, तसं नाही. दिशांचं पांघरून घ्यावं. आणि खूपच जर थंडी वाजायला लागली, खूप थंडी वाजणं म्हणजे काय माहितीये का? जेव्हा कडकड 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 वाजते त्याला थंडी वाजणं म्हणतात. म्हणजे काय? थंडीमुळे दात वाजायला लागतात, त्याला थंडी वाजणं असं म्हणतात. लोक थोडं जरी वाटायला लागलं तर थंडी वाजायला लागली असं म्हणतात. थंडी वाजेल कशी? ती थंडी जाणवेल ना. थंडी वाजली शब्द आला कुठून? जेव्हा थंडीमुळे दात वाजायला लागतात मग कळतं थंडी वाजतीये. एवढी थंडी वाजायला लागेल तेव्हा काय करायचं? शीताकारणे साह्य वन्नी करावा. थोडी आग पेटवावी, ऊब घ्यावी आणि मग झोपी जावं. आणि विदाउट अलार्म पहाटे पुन्हा 3:30 वाजता उठावं.
जय जय रघुवीर समर्थ. दीर्घकाळ हे चाललं आणि एक अद्भुत चमत्कार घडला आणि समर्थांच्या हातून एक प्रेत उठवलं गेलं. आणि हे प्रेत उठवल्या गेल्यानंतर समर्थांचं नाव लौकिक सर्व पंचक्रोशीमध्ये झाला. समर्थांना लोक जो त्रास देत होते तो बंद झाला. त्यानंतर एक एक वर्ष पुढे चाललेलं आहे आणि आता समर्थ मनामध्ये विचार करतायत की आपण तीर्थयात्रेसाठी निघावं. समर्थांच्या 10 वर्ष तपस्या पूर्ण झाल्यानंतर एक अद्भुत घटना घडली. ती म्हणजे क्षत्रिय कुलावतंस गो ब्राह्मण प्रतिपालक असे शहाजीराजे भोसले हे समर्थांना येऊन भेटले. दोघांमध्ये एक गुप्त चर्चा झाली आणि त्यानुसार इतिहासाकडे पाहिल्यानंतर असं कळतं, तेव्हा शिवरायांचा नुकताच जन्म झाला होता, की समर्थांनी तीर्थयात्रा अधिक पूर्ण करून शिवाजीराजे ज्या ठिकाणी मोठे झाल्यानंतर राज्य करतील त्या परगण्यामध्ये येऊन आपलं कार्य प्रारंभ करावं. आणि हे जे प्रेत उठवलं गेलेलं दाम्पत्य होतं यांना दशपुत्रे असं म्हणतात. समर्थांच्या कृपेने त्यांना 10 पुत्र झाले. पैकी पहिला पुत्र समर्थांना त्यांनी अर्पण केला, त्याचं नाव उद्धव असं ठेवलं. हाच समर्थांचा पहिला शिष्य आहे. समर्थ आता रामरायांच्या आज्ञेनं भारत भ्रमणासाठी निघालेले असताना उद्धवानी, जो अगदीच वयाने लहान 8-9 वर्षाचा आहे, ज्याचा व्रतबंध समर्थांच्या मांडीवर झालेला असा भाग्यवान उद्धव होते, या उद्धवानं खूप हट्ट केला की मी पण तुमच्या बरोबर येणार. तेव्हा समर्थांनी म्हटलं, अरे नको, येऊ नकोस, अमुक आहे तमुक आहे. तो ऐकायला तयार नाही. म्हटल्यानंतर समर्थांनी युक्ती केली. समर्थांनी गोमयाचा मारुतीराय या उद्धवासाठी म्हणून स्थापन केला आणि मारुतीची योग्य व्यवस्था चालावी म्हणून मठाचीही स्थापना झाली. हाच समर्थ स्थापित प्रथम मारुती, गोमयाचा मारुती, आणि हा प्रथम मठ आहे. अशा मारुतीरायांची स्थापना केली आणि हनुमंताला प्रत्येक गोष्ट तुझ्या मनातील सांगत जा, तुझ्या सगळ्या अडी अडचणी आता मारुतीराय सोडवतील, पण त्यांची कृपा नेहमी भाकत जा बरं, असं सांगितलं. कशी कृपा भाकायची? समर्थांनी जशी भागली तशी भागायची. महिमंता रे हनुमंता, महिमंता रे हनुमंता, महिमंता रे हनुमंता, हनुमंता महिमंता रे हनुमंता. संगीत ज्ञान महंता, संगीत ज्ञान महंता रे महिमंता रे हनुमंता, महिमंता रे हनुमंता, हनुमंता महिमंता रे हनुमंता. बल भीमा रे गुण सीमा, बल भीमा रे गुण सीमा, गुण सीमा, बल भीमा रे गुण सीमा. सीमाची होयनी सेवा, बल भीमा रे गुण सीमा, बल भीमा रे गुण सीमा, गुण सीमा, बल भीमा रे गुण सीमा. सीमाची होयनी सीमा रे, सीमाची होयनी सीमा रे. महिमंता रे हनुमंता, महिमंता रे हनुमंता. संगीत ज्ञान महंता रे, संगीत ज्ञान महंता रे, महिमंता रे हनुमंता, महिमंता रे.
कळी काळा रे मित्र कळी काळा रे कळी काळा रे विक्रण कळी काळा रे विक्रण विक्रण कळी काळा रे विक्रण नेत्री भयानक ज्वाला रे गळी काळा रे विक्रण लय कमी करू नको कळी काळा रे विक्रण विक्रण कळी काळा रे विक्रण नेत्री भयानक ज्वाला रे नेत्री भयानक ज्वाला रे महिमंता रे हनुमंता महिमंता रे हनुमंता संगीत ज्ञान महंता संगीत ज्ञान महंता रे महिमंता रे हनुमंता हरि धामा रे गुणग्राम हरी शब्दाचे दोन अर्थ श्री हरी आणि हरी म्हणजे वानर हरी ग्राम हरी ग्राम हरी धाम रे गुणग्राम हरी दास म्हणे प्रिय दास म्हणे प्रिय राम दास म्हणे प्रिय राम प्रिय राम प्रिय राम महिमंता रे हनुमंता महिमंता रे हनुमंता संगीत ज्ञान महंता रे संगीत ज्ञान महंता रे महिमंता रे हनुमंता महिमंता रे हनुमंता महिमंता रे हनुमंता 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 महारुद्र हनुमान की जय जय रघुवीर उद्धवाची समजूत काढून समर्थ भारत भ्रमणासाठी निघाले. समर्थांचं जीवन म्हणजे मराठीत बोलायचं तर वेल कॅल्क्युलेटेड लाईफ. वेल कॅल्क्युलेटेड लाईफ. 12 वर्षाचं बालपण, 12 वर्षाचं तप, 12 वर्षाची भारत यात्रा आणि 12-36 ते 37 वर्षांचं पुढचं उत्तर आयुष्य. असं अद्भुत जीवन समर्थांना. आदि शंकराचार्यांसारखंच आहे. 8-8-8 विषय समाप्त. 8-8-8 आणि 8 हे आचार्यांचं कॅल्क्युलेशन आहे आणि समर्थांचं आहे 12च्या हिशोबातला. शत्रूला 12च्या भावात घालवणारे. जय जय रघुवीर समर्थ.
कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, हा स्वभाव असल्यामुळं यात्रेचा प्रारंभ उत्तर दिशेला झाला. अरे त्र्यंबकेश्वरापासून ते अगदी उत्तरेमध्ये काबुल कंदहारापर्यंत हिमालयामध्ये समर्थ जाऊन आले. पूर्वेला कामाख्या देवीपर्यंत जाऊन पोहोचले. दक्षिणेला श्रीलंकेमध्ये जाऊन आले. आज सुद्धा समर्थ स्थापित हनुमंतरायांचं मंदिर श्रीलंकेमध्ये आहे आणि तिकडचे लोक सिंहली भाषेतले, पण ते मराठीतली सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी करिडळ भूमंडळ सिंधू जळगगनी ही आरती म्हणतात. त्यांना विचारले याचा अर्थ काय, ते म्हणतात आता त्यांच्या भाषेत नाहीला काय म्हणत असतील ते म्हणतात, आम्हाला माहिती नाही. पण तुमच्याकडे कसं आलं? ते म्हणाले दख्खनचे एक साधू होते रामदास म्हणून, त्यांचा हा मठ आहे आणि त्यांचं हे मंदिर आहे. आणि ही गोष्ट मी हवेत बोलत नाहीये, फार मोठे आंतरराष्ट्रीय इतिहासकार सेतू माधवराव पगडी यांनी हे नमूद केलेलं आहे. पॉइंट टू बी नोटेड विथ डबल अंडरलाईन. आणि पश्चिम दिशेला बेट द्वारकेपर्यंत समर्थ जाऊन आले. असा हा अद्भुत प्रवास. काशीमध्ये समर्थांना दीर्घकाळ लोकांनी ठेवून घेतलं, कारण समर्थांच्या पूजनानं भगवान शिवशंकर हे लिंग रूपामध्ये त्यांच्यासमोर प्रकट झाले. जेव्हा मंदिरात त्यांना जायला प्रवेश दिला नाही तेव्हा चमत्काराशिवाय नमस्कार नाही. अयोध्येमध्ये समर्थ गेले आणि अयोध्येमध्ये गेल्यानंतर अनेक साधू सत्पुरुषांना केवळ समर्थांच्या कृपेनं हजारो साधकांना रामरायांचं दर्शन घडवलं. हा साधूचा अधिकार आहे आणि समर्थांच्या योग्यतेचा साधू आहे. स्वतःपुरते ते मर्यादित राहत नाहीत. रामरायांना हट्ट करतात, एकतर सगळ्यांना दर्शन द्या नाही तर मला पण देऊ नका. आणि रामरायांना त्यांचं ऐकावं लागतं, लक्षात घ्या. अनेक साधूंना रामरायांनी, अरे सरयू मध्ये जशा साधूंनी प्रवेश केला, बाहेर आल्या आल्या राम भावनेनं प्रेरित झाले. तसे तर समर्थांच्या बरोबरच रघुपती राघव म्हणत म्हणत निघाले होते. पण शरयू मध्ये प्रवेश स्पर्श झाला मात्र आणि सगळ्यांना रामरायांचं त्याच्या भावामध्ये दर्शन प्राप्त झालं. हनुमंतांना जसे राम दिसले तसे शबरीला नाही दिसले. ज्याचा जो भाव आहे त्या भावामध्ये तद्भाव भावित सूत्र आहे, त्या भावामध्ये भगवान दर्शन देतात. रामकृष्ण परमहंसांनी जेव्हा बाल रामरायांची उपासना केली तेव्हा रांगणारे रामराय दिसले दर्शनामध्ये, आणि जेव्हा दास्य भावामध्ये हनुमान बनून उपासना केली त्यावेळेला धनुष्यबाण धारण केलेले मोठे रामराय त्यांना दिसले. तद्भाव भावित असे भगवान दिसतात. म्हणून अशा पद्धतीनं दिव्य दर्शन घडवलं साधूंना आणि सर्वांनी अगदी मुक्त कंठानं रामरायांची स्तुती करायला प्रारंभ केला. वदन सुहास्य रसाळ हा राघव, नरण्य सुहास्य रसाधीन राघव, वदन सुहास्य रसाळ हा राघव, सर्वांगी तनु सुनील हा राघव, सर्वांगी तनु सुनील राघव, वदन सुहास्य रसाळ हा राघव, वदन सुहास्य रसाळ हा राघव.
गगनाभिरेखील टिळा राघव मस्तकी सुमन माला राघव मस्तकी सुमन माला राघव मस्तकी सुमन माला राघव वदन सुहास्य रसायन राघव वदन सुहास्य रसायन ये बात साजिरी वैजयंती राघव उभा कोदंड पाणी राघव पायी तोडर गरजती राघव गरजती राघव गरजती राघव वदन सुहास्य रसायन राघव वदन सुहास्य रसायन राघव सुंदर लावण्य खाणी राघव सुंदर लावण्य खाणी राघव उभा कोदंड पाणी राघव कोदंड पाणी राघव 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 वदन सुहास्य रसायन राघव वदन सुहास्य रसायन सकल जीवांचे जीवन हरा सकल जीवांचे जीवन राघव 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 सकल जीवांचे जीवन हाय राघव रामदासासी प्रसन्न हाय राघव प्रसन्न हाय राघव प्रसन्न हाय राघव वदन सुहास्य रसायन हाय राघव सर्वांगी तनु सुनील हाय राघव वदन सुहास्य रसायन 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 जय जय समर्थांच्या शब्दात इतकी ताकद आहे की ते राघवाला आपल्या डोळ्यासमोर उभं करतात. मी उभं करतात म्हटलं, बसलेला नाही. जय जय रघुवीर. 12 वर्षाची भारत यात्रा पूर्ण झाली. खऱ्या अर्थानं ही यात्रा, कारण आम्ही विमानानं गाडीनं जातो आणि रिटर्न तिकीट बुक करून जातो. रिटर्न तिकीट मिळालं नाही तर जाण्याचं तिकीट रद्द करतो. खरं की खोटं? याला यात्रा म्हणत नाहीत, याला ट्रिप असं म्हणतात. नाव देवाचं काढायची ट्रिप.
वाह रे वाह, ऐसा नाही चलेगा. त्यांना भगवंत प्रसन्न होत नाही. काही तप घडायला हवं. यात्रा शब्दाचा अर्थच काही तप, शारीरिक तप व्हायला हवं. वाचिक तप नाम घेत जाणं, मानसिक तप ध्यान करत जाणं, आणि वैचारिक तप भगवंताचं अनुसंधान ठेवणं. या 4 स्तरावर तप व्हावं म्हणून यात्रा आहे. आम्ही गाडी एसीची असली नसेल तरी कॅन्सल करतोय. 70च्या लोकांनी एक वेळ ठीक आहे, मी मान्य करतो, पण त्याच्या आधीच्या लोकांनी हे करावं. अहो, गडावर लोक येताना विचारतात, बुवा तिथं शुगर फ्री चहा मिळतो का? जर शुगर फ्री चहा 2 कप मिळत असेल तर समर्थांना दर्शन देण्याची कृपा करण्यासाठी आम्हाला गडावर येण्याची इच्छा आहे. समर्थांना दर्शन देण्याची, त्यांच्यावर कृपा करण्यासाठी. ही आमची यात्रा. अनेक महापुरुषांची दर्शन समर्थांनी घेतली. त्यामध्ये महत्वाची नावं सांगतो. एक उत्तरेमध्ये शिखांचे 6वे धर्मगुरु हरगोविंद सिंग महाराज चातुर्मास त्यांच्या बरोबर काढला. प्रदीर्घ चर्चा झाली आणि पूर्वेकडच्या शंकराचार्य मठाचे तत्कालीन शंकराचार्य यांच्याही बरोबर चातुर्मास झाला आणि 96 भेटी समर्थांच्या झाल्या. आणि तिथं अटक ते कटक स्वराज्य हा संकल्प झाला असं त्या मठातर्फे सांगितलं जातं. व आपल्या चरित्रांमध्ये लिहिलेलं नाहीये, लिहायला पाहिजे. समर्थांच्या उपलब्ध चरित्रात हा उल्लेख कुठं मिळत नाही, तो घातला पाहिजे. आणि त्याहून सगळ्यात महत्वाचं दर्शन झालं ते म्हणजे हनुमंतरायांच्या बरोबर बिभीषण महाराजांचं लंकेमध्ये झालं. अशी महत्वाची दर्शनं घेऊन शहाजीराजे भोसलेंना बेंगलोरला भेटून पुन्हा समर्थ नाशिकला परत येतात. तपस्येचं म्हणजे यात्रारूपी तपस्येचं संपूर्ण फळ रामरायांच्या चरणी अर्पण करतात. यज्जुहोषि यद्दश्नासि यत्करोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तद्कुरुष्व मदर्पणम्. जय जय रघुवीर समर्थ. ते फळ भगवंताच्या रामरायांच्या चरणावर अर्पण केलं. रामरायांची आज्ञा झाली, आता धर्मकार्यास कृष्णा तटाकी प्रारंभ करावा. मातोश्रींचं दर्शन घेऊ येतो म्हणून समर्थ मातोश्रींना भेटतात. खूप हृदय प्रसंग आहेत, पण सगळे घेता येणार नाहीत. आणि आपल्या दिव्य करकमलांनी मातोश्रींच्या नेत्रांना स्पर्श करून त्यांची लुप्त झालेली नेत्रज्योती समर्थांनी पुन्हा प्राप्त करून दिली. पण फक्त या 2 डोळ्यांची नाही, ह्या डोळ्याचीही ज्योती प्राप्त करून दिली. जय जय रघुवीर समर्थ. हा डोळा महत्वाचा आहे. ती दृष्टी उघडली पाहिजे. त्यालाच गीतेमध्ये दिव्यं ददामि ते चक्षुः असं म्हटलेलं आहे. ती उघडली की मग गुरु इथं हात ठेवतात आणि ज्ञानदृष्टी देतात. ही चर्मदृष्टी, ही दिव्य दृष्टी आणि ही ज्ञानदृष्टी. भगवान सुद्धा ही दृष्टी देऊ शकत नाही, सद्गुरु देतात. पण कधी? पहिल्यांदा ही दृष्टी प्राप्त झाल्यानंतर पुढे, आज्ञाचक्रातून क्रॉस केल्यानंतर पुढे. आईला शब्द दिला, काही महिने आई बरोबर राहिले, भावांबरोबर राहिले. आणि आईला शब्द दिला ज्याप्रमाणे श्रीमद आदि शंकराचार्यांनी आपल्या आईचा शेवटचा काळ साधून दिला, त्याप्रमाणे जर तू माझा शेवटचा काळ साधून देणार असशील, असं वचन देत असशील, तर मी तुला जाऊ देते. आणि समर्थांनी हे वचन दिलं की आई मी तुझा शेवटचा काळ साधेन, आणि तो त्यांनी साधून दिला. अंगलाई देवीने समर्थांना आठवण केली, अरे तू शब्द दिला होतास. समर्थ घरीच जाऊन बसले होते तेव्हा ती देवी प्रकट झाली आणि समर्थांना म्हणाली, आईला दिलेला शब्द पाळ. आईचे शेवटचे क्षण आलेले आहेत. आणि समर्थ तेव्हा मातोश्रींच्या साठी म्हणून गेले होते. फार पुढची गोष्ट आधीच सांगतोय. आणि मातेला श्रीमद ग्रंथराज भागवतातील कपिल गीता सांगून रामरायांचं दिव्य दर्शन घडवून त्यांना रामचरणी अर्पण करून टाकलं.
सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.